ठाण्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यालाच ऑनलाईन पद्धतीने फसवलं गेलंय। सायबर फसवणुकीचा हा एक वेगळाच प्रकार समोर आलाय। ठाण्यामध्ये एका विचित्र सायबर फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आलाय, ज्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यालाच ऑनलाईन पद्धतीने फसवलं गेलंय। उपरोक्त प्रकरणामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या बँक तपशिलांची कोणतीही माहिती त्या हॅकर्सना दिली नव्हती, मात्र तरीही ही ऑनलाईन फसवणूक कशा प्रकारे झाली, त्यामुळे हा प्रकार आता एक वेगळाच प्रकार म्हणून पाहिला जातोय। तरीही त्याच्या बँक खात्यामधून सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। ठाणे पोलीस दलातील मजूर अधिकारी यांच्या विरुद्ध अज्ञात हॅकर्सनी ऑनलाईन सायबर फसवणुकीचा गुन्हा नोंदवलाय। संशयितांनी काही बँक तपशील न सांगता फसवणुकीचा संदर्भ दिल्याने पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हेगारी तक्रार करावी लागली। दरम्यान माहितीनुसार त्या पोलीस अधिकाऱ्यांनी कोणतीही बँकेबद्दलची माहिती त्या हॅकर्सना दिली नव्हती, मात्र तरीही ऑनलाईन फसवणूक झाली। त्यामुळे हा एक वेगळाच प्रकार म्हणून पाहिला जाते, एक धक्कादायक प्रकार म्हणून मानला जाते। या तक्रारीनंतर आता संबंधित पोलीस प्रशासन आणि सायबर पोलिसांनी तपास देखील सुरू केलाय आणि फसवणुकीच्या मागे कोणती टोळी, कोणतं नेटवर्क आहे का याचा तपास सध्या सुरू आहे। प्रशासनाने नागरिकांना सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचं आवाहन केलंय। कोणत्याही संशयास्पद कॉल, लिंक किंवा संदेशावर विश्वास न ठेवण्याचा सल्ला दिलाय। अशा प्रकारच्या प्रकरणांपासून आता सुरक्षित राहण्यासाठी आपल्या वैयक्तिक माहितीची सतर्कता ठेवावी आणि सोबतच संभाव्य धोकेबाजांसह संवाद साधताना अधिक काळजी घेण्याचं आवश्यक असल्याचं देखील म्हटलंय। त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला जातोय। सामान्य नागरिकांनंतर आता पोलिसांना देखील लक्ष वेधित केलं जातंय। त्यामुळे या प्रकरणाकडे गांभीर्याने बघितलं जातंय आणि या प्रकरणाची कसून चौकशी देखील केली जाते।